पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या लक्षचंडी यागास जयसिंगपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद. जयसिंगपूर येथील श्री स्वामी समर्थ दरबार मंदिरात पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लक्षचंडी यागाचा दुसरा दिवस भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी 151 हवनकुंडावर याग संपन्न झाला असून तब्बल 3633 स्वामी भक्तांनी या धार्मिक विधीत सहभाग नोंदवला. आज शनिवार दिनांक 21 रोजी तिसरे व अंतिम हवन होणार असून रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी श्री अन्नपूर्णा माता, श्री लक्ष्मीनारायण व श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात आली. जयसिंगपूर शहरातील श्री स्वामी समर्थ दरबार मंदिरात गेल्या 2 दिवसांपासून चंडीयाग सुरू असून कुलदेवीची उपासना, दुर्गा सप्तशतीचे पठण तसेच दररोज 10,000 हवनपाठ धार्मिक व भक्तिपूर्ण वातावरणात होत आहेत. या महायागासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागातील हजारो स्वामी भक्तांनी उपस्थिती दर्शवली आहे. रविवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी विविध संत, महंत, धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या भव्य धार्मिक सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सुमारे 80,000 भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे आयोजकांनी सांगितले. लक्षचंडी यागामुळे जयसिंगपूर परिसरात भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्युरो रिपोर्ट SR News 24 जयसिंगपूर.